सत्ता कोणाची, सत्तेवर कोण बसणार? आता फक्त 5:30 वाजल्यापर्यंतचा आजचा शेवटचा दिवस. सत्तेचे समीकरण कोण बदलणार? भाजपला मुंबई ताब्यात घ्यायचे. ठाकरे बंधू महानगरपालिका सोडायला तयार नाहीत. काँग्रेस निवडणुकीच्या कुठल्याही क्षमतेमध्ये नाही. अजित पवारांनी ज्या पद्धतीची ताकद मुंबई किंवा इतर जर सोडले तर पुण्यामध्ये ज्या पद्धतीची ताकद लावली, मुंबईत तेवढी ताकद नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेच्याच आधारानं त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करते, परंतु सावली भाजपची घेतल्याशिवाय शिंदे पुढे जाऊ शकत नाहीत. कारण शिंदेची शिवसेना हे भाजपचं फार मोठं एक शक्तीस्थळ आहे. कारण मराठी माणूस अर्धा टक्का का असेना शिंदेमुळे भाजपकडे वळेल अशी त्यांची धारणा जरी असली तरी खरं काय आणि खोटं काय हे आज 5:30 वाजेपर्यंत प्रचार झाल्यानंतर आणि उद्या गप्प बसून परवा 15 तारखेला प्रत्यक्ष मतदान केल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. कोण होईल महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचा कारभारी? सगळीकडे पैसा वाटला जातोय. उद्या जर गुलाल उधळला गेला तर तो गुलाल फक्त पैसे वाटण्याचा असेल हे एकदा खुणगाड बांधून ठेवा. सत्ताधारी पार्टीकडे ज्या पद्धतीचा पैसा आलाय आणि ज्या पद्धतीचं पैसे वाटप सुरू आहे, प्रत्येक मतदारसंघात गल्ली बोळामध्ये याद्याच्या याद्या लागल्या. तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या एका व्यक्तीनं मतदार यादी त्या ठिकाणी तयार केली. अधिकारी आहेत, पत्रकार आहेत किंवा सर्वसामान्य जनता सुद्धा आहे. त्या व्यक्तींना माझं नाव या यादीत कसं आलं हे सोशल मीडियावर जी यादी व्हायरल झाली त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे याचा अर्थ कुणाच्या तरी नावावर कोणतरी त्या ठिकाणी यादी करतोय आणि कोणतरी पैसे उचलतोय हे वेगळं सांगायची गरज नाही, पण हे घडतंय महाराष्ट्रामध्ये. महानगरपालिका 8-9 वर्षांनी होत जरी असल्या तरी एकाही राजकीय पक्षाला त्याच्या नेत्याच्या नावावर, चेहऱ्यावर किंवा चिन्हावर मतं मिळतील अशी सुतराम शक्यता नाही. कारण जो कोणी उमेदवार दिलाय, प्रत्येकाने प्रस्थापित उमेदवार दिलाय, पैशावाला उमेदवार दिला आणि तो निवडून आला पाहिजे. त्यांनी पैसे वाटप केले पाहिजे, प्रचार यंत्रणा राबवली पाहिजे, सभा घेतल्या पाहिजेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला डावलून सगळ्या सत्ताधारी पार्टींनी आयाराम दयारामला तिकीट दिली. निष्ठावंत मात्र नाराज बसले. हे सुद्धा एक फार मोठं चित्र महाराष्ट्रातलं नाकारता येणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट महाराष्ट्रात जी घडली, अंधभक्तांचा जो भावनांचा चुराडा झालाय, त्याच्यामध्ये अंधभक्त आता परत एकदा उठून काहीतरी उभा राहील आणि ह्या सत्ताधारी पार्टी सोबत काम करेल असं अजिबात वाटत नाही. अंधभक्त नावाची जमात सत्ताधाऱ्यांनी कितीही वाईट आणि कितीही अघोरी कृत्य केलं, म्हणजे उदाहरणार्थ सत्ताधारी भाजपनं एखाद्या बदलापूर बलात्कार प्रकरणातल्या सह आरोपीला जरी स्वीकृत नगरसेवक केलं तरी भाजपचीच पाठ थपटायची अशी अंधभक्तांनी रीग ओढलेली आहे. म्हणजे भाजपच्या प्रचारामध्ये एखादा दीड दमडीचा कोणतरी राष्ट्रीय उपाध्यक्ष नावाचा नेता अन्नमलाईका कोण मुंबईमध्ये येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतो, त्यावेळेस भाजपमधला मराठी माणूस मुख गिळून गप्प बसतो. नेते थोबाड दाखवायला तयार नाहीत. हे सुद्धा निवडणुकीच्या निमित्ताने होतंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे, सगळे सत्ता आणि पक्षाचे गुलाम आहेत. आणि ही परिस्थिती जेवढी सत्ताधाऱ्यांमध्ये आहे, खरं तर वाटत होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या वक्तव्याचा कडव्या शब्दात निषेध होईल. सत्ताधारी भाजपचे पोपटपंची करणारे सुद्धा सगळे गप्प बसले या मुद्द्यावर. ना चित्रा वाघ बोलल्या, ना अजून त्यांचे कोण प्रवक्ते बोलले. असं का घडलं? तर ते देवाभाऊच्या विरोधात आणि आपल्या नेत्याच्या विरोधात जाऊ शकत नाहीत म्हणून. शिंदेंनी बोलणं अपेक्षित होतं, बोलले नाहीत. अजित पवारांनी बोलणं अपेक्षित होतं, बोलले नाहीत. राज्यात सत्ता टिकवायची यांना, हा साधा सरळ अर्थ आहे. हे झालं सत्ताधाऱ्याचं घराणं. विरोधकांचं काय? दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या या
स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या दुसऱ्या टप्प्यात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यात ना कुठं काँग्रेस दिसली. भाजपवाले पूर्वी म्हणायचे काँग्रेस संपवण्यासाठीच आमचं काम सुरू आहे. माझं असं मत आहे, काँग्रेस संपवायला भाजप किंवा इतर लोकांची गरज नाही. काँग्रेसचेच लोक संपवणार. आणि हे चित्र आज मुंबईमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये किंवा ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये आज उघड्या डोळ्यांनी सगळं दिसतंय. कुठेही प्रचारामध्ये किंवा एकंदरीत स्वतःची ताकद आहे अशा पॉकेटमध्ये सुद्धा काँग्रेसची स्थिती अत्यंत वाईट आहे. जनतेच्या प्रश्नावर या लोकांनी कधी बोलावं हा पुढचा मुद्दा आहे. काँग्रेस सोबत जे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी काँग्रेस सोबत किंवा काही ठिकाणी शरद पवारांसोबत हे जरी एकत्र असले तरी दोन्ही ठाकरे बंधू एक ब्रँड असल्यामुळं ठाकरे शैली किंवा त्यांची काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. नुसत्या डरकाळ्या फोडण्यात ठाकरे माहीर असल्यामुळं त्यांना ग्लॅमर आहे. कदाचित दोघांचं अस्तित्व काहीतरी टिकवायचंय. ह्या धडपडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी अपेक्षित आहे ते त्या लेवलला म्हणजे प्रचाराच्या धुरा त्या ठिकाणी सांभाळताना दिसत आहेत. पण शरद पवारांची राष्ट्रवादी कुठे आहे? मान्य अजित पवारांसोबत राष्ट्रवादीनं पुण्यात युती केली, पण दुर्दैव बघा, मी माझा पुढचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या 2 तुकड्यावरच आहे. परिस्थिती इतकी भयानक आहे की कार्यकर्ते आता खरंच आपल्यापासून निघून जातात का या भीतीपोटी 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या. 2 राष्ट्रवादी प्रचारात हे करतायत. एक राष्ट्रवादी, एक शरद पवार या महाराष्ट्राला माहित होते, पण एक राष्ट्रवादी 2 शरद पवार अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. पण 2 राष्ट्रवादी आणि 1 शरद पवार अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या लालसी वृत्तीमुळे निर्माण झाली. हे सगळे लोक जाणतायत. आज ते सुद्धा निवडणुकीमध्ये फारसं कुठं दिसायला तयार नाही. काही ठिकाणी बंडखोरी झाली, काही ठिकाणी आपल्या आपल्या परीनं प्रयत्न आणि संघर्ष झाला. फक्त मुद्दा असा आहे, हे सगळं घडत असताना, सगळे सगळ्या डोळ्यांनी पाहत असताना महाराष्ट्रात जे काही अपेक्षित आहे वेगळं राजकारण, समाजकारण घडण्याचं, हे दिसत नाही. कुठल्याही सत्ताधारी पक्षाने तरुण चेहऱ्यांना, खास करून जे प्रबोधन चळवळीमध्ये किंवा लढाईमध्ये किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी, तरुणांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी, महिला भगिनींच्या हक्कासाठी आणि शेतकरी प्रश्नावर, बेरोजगारांच्या प्रश्नावर, महागाईच्या प्रश्नावर, विकासाच्या मुद्द्यावर जे लढतात अशाला एकाही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी उमेदवारी दिलेली नाही. उलट पैशाचा आणि इतर सगळ्या गोष्टीचा क्रायटेरिया बघून जर उमेदवाऱ्या वाटल्या जात असतील, एका बाजूला ते तितकंच खरंय, पण दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात कुणी आणायचा, कशा पद्धतीने आणायचा, हे सुद्धा त्या ठिकाणी विचार करायला लागणारी गोष्ट आहे. म्हणून काय घडतंय, म्हणून कुठल्या पुला खालून किती पाणी जातंय हे शोधणं आणि बघणं गरजेचं झालं. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा सुद्धा प्रचार आज 13 जानेवारीला 5:30 पर्यंत संपेल. 14 तारखेला थोडासा आराम, पण हाऊस टू हाऊस गाजावाजा न करता जायचंय. 15 तारखेला लोक ठरवतील कोण नगरसेवक आमचा द्यायचा आहे, आणि 16 तारखेला जनतेला कळल आपण कोणाला निवडून दिले. माझं बघून दुसऱ्याने दिले म्हणून तेच बटन जास्त दबलं का, आणि निवडून कोणाला, प्रत्येक जण प्रभागार आणि म्हणजे प्रभाग निहाय चाचपणी करतील, तपासत बसतील आणि काय आपले उमेदवार जिंकले की हरले हे याच आपल्या स्क्रीनवर पाहतील. पण मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे किंवा याच्यावर चर्चा करायची आहे की निवडणुकीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये ठाकरे बंधूंनी भाजपचा जो खरा चेहरा आहे हा महाराष्ट्रासमोर आणला, आणि जो जातीयवादाचा भुरका होता तो टराटरा फाडून काढला. काल जे राज ठाकरे असं म्हणतात किंवा उद्धव ठाकरे सुद्धा आता बोलायला लागलेत की फडणवीसांचं असं एखादं वाक्य दाखवा जिथे हिंदू मुस्लिम किंवा मुस्लिमांबद्दल काही बोलले नाही. फक्त फडणवीस साहेबच बोलतात असं नाही, सगळेच बोलतात, पण फडणवीसांनी बोललेलं हे सप्रमाण आहे, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
त्यांचा एक ना एक शब्द हा आदेश असतो, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. पण या सगळ्या गोंधळामध्ये एकमेकांचे वस्त्रहरण झाली, अर्थात टीका टिप्पणी झाली. आज पिंपरी चिंचवड मधून अजित पवारांना इतकं मोठं चॅलेंज आलं की त्यांचाच पटशिष्य असणारा कधीचा कार्यकर्ता आज त्यांना अरेरेआवीची भाषा करतोय. राजकारणाचा दर्जा किती खालच्या थराला गेलाय हे नाकारता येणार नाही. पण हे सगळं होत राहणार. हा महाराष्ट्र आहे, हा लोकशाहीला मानणारा आणि इतर मूल्यांना जपणारा महाराष्ट्र आहे. आज जर कदाचित ही निवडणूक पार पडण्याचा प्रयत्न झाला किंवा होणार आहे किंवा उद्या परत आजच संध्याकाळी 4 वाजता जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं इलेक्शन कमिशनची पत्रकार परिषद आहे. परत तिसरा टप्पा आणि फायनल टप्पा हा जिल्हा परिषदेचा असेल. परंतु त्याच्यात 50% आत आरक्षण असणाऱ्या ज्या काही 17-18 नगर जिल्हा परिषद आहेत त्यांच्याच निवडणुका पहिल्यांदा होणार आहेत, बाकीच्या नंतर होणार आहेत. मग हा सगळा खेळ आज आणि आजपासून वेगळ्या पद्धतीच्या निवडणुका हा जर खरा असेल, वास्तववादी असेल, तर मग का चांगल्या लोकांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी जागा लढवल्या नाहीत? चांगल्या लोकांना सत्ताधारी पक्षाने उमेदवार दिल्या नाहीत, काही लोकांना उमेदवाऱ्या मिळाल्या नाहीत, काही लोकांनी क्षणात इकडे तिकडे उड्या मारून ओळखी पाळखीनं तिकीट घेण्याचा, बसवण्याचा आणि हा सगळा प्रयत्न केला. परंतु याच्यात मतदाराचे प्रश्न कुणीच ऐकून घेतलेले नाहीत. मतदार हा खरा महत्वाचा रोल आहे. परंतु सगळ्या राजकीय पक्षांनी मतदारांना गृहीत धरल्यामुळं आणि पैसे दिल्यानंतर सगळा चमत्कार घडतो हे उमेदवाराला ठाऊक असल्यामुळं कदाचित कुणाचा कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीनं जोर आहे हे आपल्याला 15 जानेवारीला लोक मतदान करायला आल्यानंतर दिसेल आणि 16 जानेवारीला प्रत्येकाची लायकी सुद्धा कळेल. इतकं साधं गणित त्या ठिकाणी महाराष्ट्रात घडणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, कोण बसेल सत्तेमध्ये आणि कोण होईल त्या त्या शहराचा महापौर, याच्यावर त्या ठिकाणी आपण विचार करावा आणि आपल्या चांगल्या लोकांना मतदान करा जो गरजेला पडेल. जय शिवराय. मी म्हणतोय ते खरंय की खोटं आहे, मी म्हणतोय ते लोकांपर्यंत जाईल की नाही माहित नाही, परंतु घालवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच सगळे मिळून करूया. जय शिवराय.